आज मित्राच्या निमित्तानं या 3 सुंदर सुंदर हिरोईन आमच्याकडे आल्यात. मला सोनाली तुला विचारायचंय, तू कधी स्वयंपाक केलाय? घेतलीच काय रिॲक्शन? रिॲक्शन ठीक आहे, तू काय करतेस ऍक्शन तिकडे ते मला महत्वाचं आहे. अच्छा तिथेच संपलंय, संपला प्रश्न. फुल स्टॉप. बर Full stop. तुझ्याकडे तू स्वयंपाक केलास कधी किंवा काय बनवतेस छान आम्हाला सोडून? मी शेवटल्या 8 वर्षापासून मुंबईत एकटी राहते. हा सो येतो सगळा स्वयंपाक. येतो. हो. रेकॉर्ड करा. स्वयंपाक येतो. सगळं करते मी, सगळं बनवते. पण माझी सगळ्यात आवडती माझ्या मुलांना जी डिश आहे ती केक, चॉकलेट केक. वा वा वा. ज्या आपण तुकडवाडी पॅलेस मध्ये बसलो, हे तुकडवाडी पॅलेस आहे आमचं. इथे सुद्धा एक शो होतो, कुकरी शो. अच्छा. तिकडे जसा शो असतो झी मराठीवरती आपण बघतो, आणि तिकडे प्रशांत दामले असतात, इकडे प्रशांत आंबले आहे. आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची आवडती डिश ते या ठिकाणी बनवणार आहे, आणि ते म्हणजे पुरणपोळी. शाबास, जोरदार. काही नाही आहे आपल्या या ठिकाणी, कणिक आहे, या ठिकाणी पुरण आहे. काही नाही, फक्त आपण एक पुरणपोळी बनवायची आणि ती भाजून घ्यायची. आणि दुसरं म्हणजे आपले 2 जे स्वप्नीलजी आहेत, दोन्ही स्वप्नीलजी हे तुमच्या मैत्रिणींना मदत करू शकतात. नाही करण्यात मदत केली तरी खाण्यात तरी मदत करतील. हे पोळी आहे, हे पुरणाची पोळी आहे. हे तुम्ही अशी या पद्धतीने हे अशी बंद करून आपली कळलं कशाचे पैसे मिळतात त्यांना. वाह वाह भारत, क्या बात है यार, क्या बात है भाई. हे अशी छान. हो, नॉट लिसनिंग मॅन. खतरनाक, कडक. ओहो, क्या बात है. क्या बात है. हे गोल अशी पोळी झालेली आहे. हे आपली काढायची, नंतर तव्यावर टाकायची. तवा गरम होईल तेव्हा टावा. हे माझी पोळी मी बाजूला ठेवतो, पण तुम्हाला तुमची पोळी शेकायची पण आहे. तुमचा वेळ सुरू होतो आता. वा वा, व्हेरी गुड. फार म्हणजे बघा, मी तुम्हाला बोललो होतो की इतक्या सुगरण बायका आहेत या जोरदार ठिकाणी. टाळ्या झाल्या पाहिजे तिघींसाठी. शाबास, शाबास, हो, शाबास. सोनाली, सोनाली. हा. चायनीजचा गाडा पिठा आधी टाकते. बोलू नको. पण एकदा जोरदार टाळ्या तिघींसाठी झाल्या क्या बात आहे. पाहिजे. हा. बाबा तर आजच्या या स्पर्धेमध्ये तिघी जिंकलेले आहेत. सर, बऱ्याच ठिकाणी तुम्ही जात असाल, तुम्हाला फॅन्स भेटतात, पण आमच्याकडे काही फॅन्स असतात ज्यांना थेट आम्ही तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी देतो. बघूयात कोणाच्या मनात आज काय प्रश्न आहेत, विचारा. प्रार्थना बेहरे यांना मला म्हणायचं आहे की, विचारायचं आहे की त्यांना थोडं म्हणजे मला म्हणायचं होतं की नाही, मला प्रार्थना बेहरेंना विचारायचं होतं म्हणजे की आय लव्ह यू. काय नाही, प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. काय नाही, प्रश्न आहे असा की आय लव्ह यूचा शोध कोणी लावला? तुम्ही काय सायंटिस्ट वगैरे काय असं सगळं जण काय जमा वगैरे करायला आला इकडे? नाही, असं काही नाही आहे. म्हणजे 4 चौघात त्यांना मला आय लव्ह यू म्हणायचं होतं, बाकी काहीच नाही. म्हणून ही आयडिया केली अशी.
चला दुसरा काहीतरी प्रश्न चांगला पाहिजे आता मला. हा तुम्ही बरे स्वप्नील जोशींना मला विचारायचंय. सर मला आमच्या इकडे सगळे स्वप्नील जोशी म्हणतात. क्या बात है, क्या बात है. आणि मित्र अच्चू म्हणतात. बच्चू बच्चू असं हा सर मी दुनियादारी खूप वेळा बघितलंय सर. खूप म्हणजे 100 वेळा तरी बघितलंच आहे सर. का का म्हणजे शिडी अडकायची ना, त्याच्यामुळे परत परत बघावं लागायचं. तर मी एवढा फॅन आहे ना सरांचा की खूपच म्हणजे त्यांच्यासारखे कपडे हे वा सगळं वा बघा ना वा तुम्ही. वा वा. हा? श्रेयस श्रेयस हा श्रेयस श्रेयस हा बर. प्रश्न काय मग प्रश्न? कपडे हे सगळं कळलं. घाल. मला प्रश्न दुनियादारी बद्दल असं विचारायचंय हा. की हा जो मोबाईल आहे ह्या पॅन्टच्या खिशात कसा ठेवायचा? खिशात दिलाय ना, हा ठेवतो. ठेवा ना खिशात. बघा काय होते काय पण प्रश्न विचारता फालतू कळत नाही. मोबाईल दहा मोबाईल तुटलेत असे. पण एक सेकंड मला सांगा हा मोबाईल तुटण्याचा आवाज होता? हो नक्की नक्की सर. दाखवा मोबाईल काढा. नाही थोडा वेगळा आवाज होता तो. हो ना. सेन्सॉरमुळे आम्ही मोबाईल तुटल्याचा केलं. दुसऱ्या स्वप्नीलजींना एक चॅलेंज द्यायचंय सर. जबरदस्त. माझा दावा आहे सर हा. का मी तुमच्यापेक्षा चांगलं गाऊ शकतो. आपण सर शर्यत लावू सर. Please, सर तुम्ही 2 ओळी गा सर, कुठल्या पण तुमच्या आवडत्या गाण्याचं. सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. वा 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 वा. जबरदस्त सर जबरदस्त. चल काढ. काय केलंय? ते म्हणले होते स्वप्नील बांदोडकरला लाईव्ह ऐकवतो तुला 50 रुपये. खरंच खूप मजा येते आज. आणि या मंचावरती हे सगळे दिग्गज आलेले आहेत. पण आता मला त्या व्यक्तीला या मंचावरती आमंत्रित करायचं आहे ज्यांच्या नजरेतून हा मितवा सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे. त्या म्हणजे या सिनेमाच्या दिग्दर्शिका. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो स्वप्ना वाघमारे जोशी यांना. अतिशय मनापासून आमच्या या कॅफेमध्ये तुमचं स्वागत मॅम. या मंचाच्या माध्यमातून आम्ही दिग्दर्शकांना एक प्रश्न नेहमी विचारतो, तो मी तुम्हाला विचारणार आहे. हा सिनेमा रसिक प्रेक्षकांनी का बघावा? प्रेम बघावं, प्रेमाचं पॅकेज बघावं, एक डांबरट मुलगा बघावा आणि त्याचा प्रवास बघावा की प्रेमावर विश्वास नसणारा मुलगा आणि जो प्रेमाचा भक्त होतो आणि त्याची जी जर्नी आहे ती बघण्यात खूप मजा येईल. आणि त्याच्यात फक्त प्रेम नाही आहे, त्याच्यात खूप मोठं पॅकेज आहे. प्रेम आहे, विरह आहे, मिलन आहे, खूप ड्रामॅटिक स्टोरी आहे ती. वा 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 वा. आणि आता त्यांना या मंचावरती मी आमंत्रित करतो ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतं, अर्थात या सिनेमाचे निर्माते. अतिशय मनापासून पुन्हा पुन्हा या मंचावरती त्यांना बोलावताना मला आनंद होतो. जोरदार टाळ्या नानूबाईंसाठी झाल्या पाहिजे. सर अतिशय मनापासून तुमचं या मंचावरती स्वागत. खरं तर आम्ही इकडे जेवढे प्रमोट करतो सिनेमे त्यातले निम्मे यांचेच असतात, त्यामुळे थँक्यू तुम्हाला. तुम्ही सिनेमा बनवता पण आमचा कार्यक्रम पण पुढे पुढे सुरू राहतो. पुन्हा एक नवीन सिनेमा भव्य दिव्य अर्थातच मितवा. कसं वाटतंय सर? अच्छा लग रहा है और मैं वैसे प्यार मोहब्बत दोस्ती इन सब्जेक्ट्स पे अगर जो कुछ फिल्म बनती है तो मैं डेफिनेटली उसमें अपना भाग देता हूँ और अच्छी तरह प्रमोट करता हूँ, अच्छी तरह फिल्म को रिलीज़ करता हूँ. इस फिल्म में भी मुझे जो लग रहा है कि फिल्म की म्यूजिक, फिल्म का सब्जेक्ट, इनकी अदाकारी, ये सब आपको भी देखने को मिलेगी. वाह 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 वाह. आणि या मंचाच्या माध्यमातून मी पुन्हा पुन्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना आवाहन करणार आहे. मी काय करायचं, ऑलरेडी सिनेमाची एवढी मोठी हवा आहे, मी सगळ्यांना सांगितलं. तर नक्की तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन बघायला विसरू नका मितवा.
या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे आपणा सर्वांना मिळते एक छोटीशी आठवण भेट.